मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यात सुरू करण्यात आलेली आहे आणि ऑफिशियल जी.आर सुद्धा या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे। दिनांक 28 जून 2024 रोजीचा हा जी.आर आहे। तर या जी.आरमध्ये कोणती माहिती दिलेली आहे, त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत कोणत्या महिला पात्र ठरणार आहे आणि ऑनलाईन अर्ज कधीपासून सुरू होणार आहे आणि या ठिकाणी कोणती कागदपत्रे लागणार आहे याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढे सुद्धा भेटत राहणार। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत हा जी.आर आहे आणि दिनांक 28 जून 2000 रोजीचा हा जी.आर आहे। आणि या जी.आरमध्ये आपण खाली पाहू शकतो की या योजनेचे उद्देश काय आहे, त्याचबरोबर आपण खाली पाहू शकतो की योजनेचे स्वरूप कसे असणार आहे। तर पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट बँक खात्यात म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटीच्या माध्यमातून या ठिकाणी बँक खात्यात दरमहा 1500 रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे आणि केंद्र आणि राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे 1500 पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येणार आहे। त्यानंतर योजनेचे लाभार्थी कसे ठरले जाणार आहे किंवा कशी निवड होणार आहे, तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिला या योजनेस पात्र ठरणार आहे। योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता आपण खाली पाहू शकतो की लाभार्थी महिला ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे आणि महाराष्ट्र राज्यातील विवाहित विधवा किंवा निराधार महिला या योजनेस समावेश केला जाणार आहे आणि किमान वयाची अट या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे 21 वर्षे आणि कमाल वयाची अट ही 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ घेऊ शकतात। त्यानंतर सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे। लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम ही 2.5 लाखापेक्षा जास्त नसावी। त्यानंतर या ठिकाणी अपात्रताच्या काही अटी आहे, नियम आहे, ते सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहे आणि आपण खाली पाहू शकतो की सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे। तर कोणती कागदपत्रे लागणार आहे, तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करणे गरजेचे आहे। त्यानंतर लाभार्थ्याचे आधार कार्ड, लाभार्थ्याचे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर जन्म दाखला, त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो की जो काही कुटुंबाच्या उत्पन्नाचा दाखला आहे, वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे। त्यानंतर या ठिकाणी आपण खाली पाहू शकतो की बँक खाते पासबुक लागणार आहे। त्यानंतर पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड आणि सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे एक हमीपत्र या ठिकाणी लागणार आहे। लाभार्थी निवड कशी होणार आहे त्याची सुद्धा या ठिकाणी पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे। त्यानंतर आपण खाली पाहू शकतो की योजनेची कार्यपद्धती कशी असणार आहे, अर्ज करण्यासाठी प्रक्रिया कशी असणार आहे। तर अर्ज करण्यासाठी हे योजनेचे अर्ज एक पोर्टल या ठिकाणी देण्यात येणार आहे, त्या पोर्टलची लिंकसुद्धा या ठिकाणी देण्यात येणार आहे। त्यानंतर तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकतात, त्यानंतर मोबाईल ॲपद्वारे या ठिकाणी अर्ज करू शकतात आणि सेतू सुविधा केंद्राद्वारे सुद्धा ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे आणि पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे। स्वतः लाभार्थीसुद्धा ऑनलाईनरित्या मोबाईल मार्फत या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे। तर या ठिकाणी खाली देण्यात आलेले आहे की जी काही एक निवड यादी असणार आहे ती सुद्धा या ठिकाणी प्रकाशित करण्यात येणार आहे आणि आपण खाली पाहू शकतो की सदर हरकतीचे निराकरण करण्यासाठी संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती सुद्धा या ठिकाणी गठीत करण्यात आलेली आहे। काही वेळेस जर ऑनलाईन अर्ज भरला आणि त्याच्यात काही तफावत असली आणि निवड यादीमध्ये जर लाभार्थ्याचे नाव या ठिकाणी येत नसेल तर त्यासाठी एक तक्रार निवारण समिती सुद्धा गठीत करण्यात येणार आहे। अशी या योजनेची जी काही स्वरूप आहे ते असणार आहे। त्यानंतर आपण खाली पाहू शकतो की लाभाच्या रकमेचे वितरण हे कसे करण्यात येणार आहे, तर प्रत्येक लाभपात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक असलेल्या थेट लाभ म्हणजे डायरेक्ट बेनिफिट होणार आहे। तर जे काही बँक खाते आहे, आधार कार्डची लिंक आहे, त्या खात्यात या ठिकाणी
हा लाभ महिलेच्या खात्यात पोहोचणार आहे. त्यानंतर आपण खाली पाहू शकतो की जे काही राज्य स्तरावर समिती नेमण्यात आलेली आहे त्याची माहितीसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या योजनेस 1 जुलै 2024 पासून या ठिकाणी सुरुवात होणार आहे. तर जी काही पोर्टलची लिंक आहे तीसुद्धा या ठिकाणी प्रकाशित करण्यात येणार. त्यावेळेस आपल्या चॅनलवरती त्याच्याविषयीसुद्धा एक व्हिडिओ बनवण्यात येणार आहे की अर्ज ऑनलाईनरित्या कसा भरावा. तर याच्याविषयी अजून काही अपडेट असेल तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढे सुद्धा भेटत राहणार. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.